तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट। नागराज विचार करतो की प्रियाने सांगितलेला प्लॅन तसा चांगला आहे, मनासारखं वर्कआउट झालं तर महिपतचं तोंड बंद ठेवता येईल। पण नागराजला हे कळत नसतं की यामध्ये प्रियाचा नक्की काय फायदा आहे। नागराजने महिपतच्या एका गुंडाला बोलवलेलं असतं आणि त्याला साक्षीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की ही चिठ्ठी तुला या मुलीला द्यायची आहे, त्याचबरोबर एक गिफ्ट बॉक्स पण द्यायचा आहे। साक्षी इकडे सचिनला कॉल लावत असते पण सचिन साक्षीचा कॉल उचलत नसतो। त्यावेळी तिथे नागराजने पाठवलेला गुंड येतो आणि काही न बोलता ती चिठ्ठी साक्षीच्या हातात देतो आणि तिथून निघून जातो। त्यानंतर साक्षी ती चिठ्ठी उघडते, त्यामध्ये लिहिलेलं असतं सावध राहा। हे वाचून तर साक्षी एकदम घामाघूम होते आणि थेट घरी निघून जाते। तेव्हा ती नागराज अंकलला घरी बोलवते। साक्षी म्हणते त्या चिठ्ठीमध्ये मला सावध राहा असं का लिहिलेलं असेल। नागराज म्हणतो कसली चिठ्ठी, तू काय बडबडतीये, मला नीट सांग एकदा। साक्षी ती चिठ्ठी नागराजला दाखवते। नागराज ती चिठ्ठी उघडतो आणि वाचतो तर त्यामध्ये सावध राहा असं लिहिलेलं असतं। त्यावेळी नागराज म्हणतो हे कोणी लिहिलेलं असेल। साक्षी म्हणू लागते जर अण्णांना मला वॉर्न करायचे असेल तर त्यांनी मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला असता। नागराज म्हणतो साक्षी काही दिवसात खूप विचित्र घडतंय, अण्णा काय गायब आहे, तुला या चिठ्ठ्या काय येतात, हे खूप डेंजर आहे असे बोलून साक्षीला घाबरण्याचा प्लॅन या नागराजचा असतो। साक्षी म्हणते आता तर पायाचा आवाज आला तरी डचकायला होते। त्याच वेळी त्यांच्या दाराची कोणीतरी बेल वाजवतं। त्यानंतर साक्षी खूपच घाबरते। नागराज म्हणतो साक्षी दार उघड, त्यात घाबरण्यासारखं काही नाहीये, जा काही होणार नाही जा। ती जाते आणि दार उघडते पण तिथे कोण नसतं, पण तिथे गिफ्ट बॉक्स असतो। तो गिफ्ट बॉक्स घेते आणि उघडून बघते तर काय त्यात तिच्या भूतकाळातील फोटो असतात। तेव्हा साक्षी खूप पॅनिक होते आणि हा कोण माणूस आहे ज्याने मला फोटो पाठवले, त्याला माझ्या भूतकाळाबद्दल खूप सारं माहिती आहे। त्यावेळी साक्षी रडू लागते। नागराजचा प्लॅन सक्सेस होणार की नाही कमेंटमध्ये सांगा।